आता सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी नमस्कार. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2024-25 इयत्ता 6वी सामान्य विज्ञानचे ही लेखी प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला विचारली जाण्याची दाट शक्यता म्हणजे आहेच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2024-25 इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे 40 गुणांची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, त्याचा सराव करायचा आहे, नंतरच तुम्ही परीक्षेला जायचं आहे. आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना देखील या प्रश्नांचा अभ्यास करता येईल आणि चांगले मार्क त्या ठिकाणी त्यांना मिळतील. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. म्हणजे पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. आपण काय म्हणतो त्याला ऊर्जा. पदार्थाचे नैसर्गिक उगमस्थान टिंबटिंब आहे तर सूर्य. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. चुंबक टिंबटिंब दिशेस स्थिर राहते, दक्षिण उत्तर दिशेस स्थिर राहते. म्हणजे 4 गुणांसाठी या 4 रिकाम्या जागा आहेत. उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्कीच हेच प्रश्न तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्रे वापराल आणि त्याचा प्रकार लिहा. तर तीनच्या डब्याचे झाकण काढणे यासाठी कोणतं यंत्र वापरणार, यंत्राचा प्रकार तुम्ही लिहा. भाज्या चिरण्यासाठी कोणतं यंत्र वापरणार, तुम्हाला माहिती आहे. इळी, विहिरीतून पाणी काढणे काय, पापड भाजणे काय, हे कोणते यंत्रांचा प्रकार लिहायचं. म्हणजे हे जे साधी यंत्र आहेत ते साधे यंत्र आणि त्या यंत्रांचा जो प्रकार आहे ते प्रकार आणि यंत्र यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी आत्ता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडून दिली नाही याच्यासाठीच की तुम्ही त्या निमित्ताने तरी पुस्तक त्या ठिकाणी उचकताल आणि ते प्रश्न त्या ठिकाणी शोधताल. त्याला गुण आहेत 6. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, जोड्या लावा. घरघरणारा पदार्थ, गतित ऊर्जा. ताणलेला धनुष्य काय, स्थितीत ऊर्जा. अन्न, रासायनिक ऊर्जा. आणि सूर्यप्रकाश, उष्णता ऊर्जा. त्यानंतर गतीचा प्रकार ओळखा. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे, आकाशातून पडणारी उल्का, पाण्यात पोहणारा मासा, सतारीची छेडलेली तार, जमिनीवरून उडवलेले रॉकेट. याचं गतीचे प्रकार जे आपले गतीचे प्रकार आहेत, रेषीय गती, नैकरेषीय गती, त्याचबरोबर यादृच्छिक गती, ते गतीचे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचे आहेत. हे तुमच्या गती आणि गतीचे प्रकार या पाठामध्ये हे सर्व उदाहरणं दिलेले आहेत, ते शोधा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा, उत्तरं लिहा. गटातनं बसणारा घटक ओळखा. यातलं गटातनं सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. आपल्याला लगेच लक्षात येतं पेट्रोल. चंद्र, पृथ्वी, शनी, मंगळ. इतर सर्व ग्रह आहेत. चंद्र उपग्रह आहे, तो लगेच चंद्र वेगळा. कोणता चुंबक वापराल, कचऱ्यापासून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा असेल कोणता चुंबक वापराल. तुम्ही जंगलात वाट चुकलात तर काय कराल. खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होत आहे, त्यासाठी कोणता चुंबक वापराल ते लिहायचं आहे. खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. वजन म्हणजे काय, साधी यंत्रे म्हणजे काय, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, न्यूटनचे प्रकाशविषयी कोणता ग्रंथ लिहिला न्यूटनने, सर्वात मोठी सूर्यतबकडी कोठे आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये त्या उत्तर लिहायचे आहेत. 5 गुण आहेत. उत्तराला योग्य पर्यायाला टिक कर. चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मिती तंत्र कुणी विकसित केले, मायकल फॅराडेने. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ते लिहायचे. 8 ग्रह. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता, ते सर्व त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये असल्या कारणाने हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, पुस्तकातून व्यवस्थित शोधून त्याची उत्तरं पाठ करून जायचं आहे. प्रश्न 4 असे का, यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते, कॅरम बोर्डवर पावडर टाकतात, प्रवासी बॅगांना चाके असतात, काय करावे ते सांगा, परिसरातील कारखान्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तर, ऊर्जेची विविध रूपे कोणती. त्याचबरोबर साधी यंत्र आणि गुंतागुंतीचे यंत्र याच्यामध्ये काय करायचे, वर्गीकरण करायचे. तरप झालं, कप्पी झालं, उतरण, पाचर, सुई, हे काय येतं, ओपनर, सुरी, हे काय येतं, साधी यंत्र आहेत. गुंतागुंतीची यंत्र काय, शिवण यंत्र असेल, त्याचबरोबर सायकल असेल, क्रेन असेल, हे काय येतं, गुंतागुंतीची यंत्र आहेत. अशा पद्धतीने वर्गीकरणाला 3 मार्क होते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला जी आता फायनलची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाठ करा आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उद्याच्या या विज्ञानच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.